श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे माझा पहिला व्लॉग. सर्वांनी बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो. तर आजचा व्हिडिओ आहे ना, हा असा संपूर्ण असा पूजेचा व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ. आज आहे आषाढी एकादशी. त्यानिमित्त प्रार्थना करा, देवा सगळ्यांना सुखी ठेवा, चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचं रक्षण करा. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशीपैकी एक आहे. हा सण चातुर्मासाची सुरुवात मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत क्षीरसागरात विश्रांतीसाठी जातात, अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्त दारात उंबरठा रांगोळी काढून घेतली. नंतर तुळशीपुढेही रांगोळी काढून घेतली. तुळशीला हळद कुंकू वाहून घेतले. नंतर आत येऊन दारात तुळशीजवळ लावण्यासाठी दिवे तयार करून घेतले आणि तुळशी पूजन करून घेतले. आरती ओवाळून घेतली. नंतर देवपूजा सुरू केली. आज आषाढ एकादशी असल्यामुळे पूजा तर खास व्हायलाच पाहिजे. नेहमी आपण काही ना काही म्हणजे सतत बोलतच असतो, पण बोलण्यापेक्षा कधीकधी पूजा करताना देवाचं जर असं नामस्मरण करत देवपूजा केली तर ती आणखीन म्हणजे आपल्याला पण भावते आणि देवाला सुद्धा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. नामस्मरण करत पूजा केली ना तर ती आणखीन म्हणजे आपल्याला पण भावते आणि देवाला सुद्धा. तर आज ही स्वामींची मूर्ती आहे ना, ह्या स्वामी समर्थांना एकादशी निमित्त अभिषेक घालूया. त्याआधी स्वामी स्तवन म्हणून घेते. नंतर पाण्याने पंचामृताने अभिषेक घातले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत स्वामींना पूजा केली. स्नान घातले. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त हे म्हणून घेतले. नंतर स्वामींना त्यांच्या जागेवर ठेवून त्यांना जानवं, वस्त्र, हार, फेटा घालून सजवले. गंध, फूल, तुळशीपत्र अर्पण केले. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर, दिंड्या पथांकांचं बहार. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे आणि ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाबाचं फूल स्वामींना खूप आवडतो, म्हणून स्वामींना गुलाब पुष्प अर्पण केले. नंतर कडेसाखर नैवेद्य ठेवून आरती केली. धूप दीप लावून घेतले. मंत्रपुष्पांजली म्हणून कापूर आरतीही केली. अशी आषाढी एकादशीची पूजा संपन्न झाली. नंतर अग्निहोत्रही केले.